पहिल्याच दिवशी शाळांना बंदचा फटका बसू शकतो। ब्रेकिंग न्यूज येते बुलेटिनमध्ये। शिक्षकांकडून जे आंदोलन होते त्यामुळे राज्यातील शाळा बेमुदत बंद करण्याची घोषणा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केली आहे। शाळांना अनुदान आणि शिक्षकांच्या इतर मागण्या मान्य न झाल्यास बंदचा इशारा देण्यात आलाय। 15 जून पासून राज्यातील शाळा सुरू होत आहेत आणि शाळांचा पहिलाच दिवस बंद न गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडनं। माधव, पहिल्याच दिवशी शाळांना शिक्षकांचा जो बंद आहे, आंदोलन सुरू आहे, आज आंदोलनाचा 11वा दिवस आहे, त्याचा फटका बसू शकतो। पहिल्याच दिवशी पहिलाच दिवस शाळेचा बंद न गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अनेक तशी चिन्ह संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहेत, कारण विनाअनुदानित कायम शिक्षक संघटनेचं आंदोलन गेल्या 11 दिवसांपासून सुरू आहे। काल एका शिक्षकाचा मृत्यू झाल्यानंतर या सगळ्या शिक्षकांनी आणि संस्था चालकांनी आपलं आंदोलन तीव्र केलेलं आहे आणि त्यातच आता मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार यांनी विक्रम काळे यांनी सुद्धा अशी घोषणा केलेली आहे की जर सरकारने शिक्षकांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या नाही, तर येणाऱ्या 15 जून पासून ज्या शाळा सुरू होत आहेत त्या शाळा सुरू होणार नाहीत, म्हणजेच त्या शाळा बंद असतील असा एक इशारा त्यांनी दिलेला आहे। त्यामुळं यावर्षीचा जो पहिला दिवस आहे शाळेचा, त्या दिवशी खरंच शाळा सुरू होईल की नाही यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। खरं तर माधव, थोडा तुम्हाला थांबवू इच्छितो, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आपल्यासोबत आहेत शिक्षक आमदार विक्रम काळे। विक्रमजी, राज्यातील शाळा बेमुदत बंद करण्याची घोषणा तुम्ही केली आहे, एक शिक्षक आमदार म्हणून पहिली प्रतिक्रिया। आता हे शासन ऐकायच्याच भूमिकेत नाहीये। या सरकारची 5 अधिवेशनं झाली, आम्ही सातत्याने सभागृहात या विनाअनुदानित शाळेचा प्रश्न मांडतोय, परंतु सरकारनं आश्वासनाच्या पलीकडे काही दिलेलं नाही। शेवटी आज आम्ही 1 तारखेपासून उपोषण करतोय संबंध राज्यामध्ये सर्व उपसंचालक कार्यालयासमोर। तर काल त्या उपोषणकर्त्याचं एक आमचे गजानन खरात नावाचे जाफराबाद जिल्हा जालन्यातील शिक्षकांचा दुर्दैवी अंत झालेला आहे। त्यामुळे आता सरकार शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या पाठोपाठ शिक्षकाच्या आत्महत्या पाहू इच्छित आहे की काय, अशा प्रकारचा प्रश्न माझ्या मनामध्ये पडलेला आहे। त्यामुळे अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्यामुळं त्या शिक्षकांना तर आम्ही पुन्हा पुन्हाची पाकळी म्हणून सरकार करो किंवा न करो, पण माझ्या भागातला माझ्या मतदारसंघातला शिक्षक म्हणून त्याला निश्चितपणानं आर्थिक मदत करेलच, परंतु हे सरकार ऐकत नाही। सरकार याबाबत निर्णय घेत नाही। आम्ही राज्यपाल महोदयांना सुद्धा भेटलो, माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा भेटलो, परंतु आश्वासनाच्या पलीकडे काही केलेलं नाही। मुख्यमंत्र्यांनी 7 तारखेला सांगितलं होतं की 2 दिवसात आम्ही निर्णय घेऊ। आज 4 दिवस झाले, अजून निर्णय झालेला नाही। त्यामुळे निर्णय नाही झाला तर आम्हाला नाविलाजास्तव भविष्य काळामध्ये राज्यभरामध्ये बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय राहिलेला नाही।